हॅलो गाईज, आज आपण करणार आहोत बटाटा भेंडी। तुम्ही सगळ्या प्रकारची भेंडी खाऊन झालेली असेल, तर आज आपण करणार आहोत बटाटा भेंडी। चला तर करूया। सगळ्यात अगोदर गॅस पेटून घ्यायचा आहे, त्यात एक पळी तेल घालून घ्यायचं आहे थोडंसं। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, आपण आता त्यात भेंडी घालून घेऊया। आता थोडं हलक्या हाताने हलवून घेऊया। गॅस मंद आचेवर ठेवूया आणि त्याला वाफवण्यासाठी झाकण ठेवून 10 मिनिटे वाफवून घेऊया। आता त्यासाठी लागणारे साहित्य: मोहरी, लाल तिखट, हळद, मीठ, हिंग, टमाटा, कोथिंबीर, 2 बटाटे साधारण आकाराचे। आपली भेंडी तयार झालेली आहे, तुम्ही बघू शकता। 10 मिनिटांमध्ये छानपैकी वाफलेली आहे। अशी छान वाफून घ्यायची भेंडी। भेंडी अगदी नाजूक असते, त्यामुळे लगेच नरम होते। आता ही झालेली भेंडी आपण एका ताटात काढून घ्यायची आहे। हा चिरलेला बटाटा आपण आता थोडा तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे। थोडीशी हळद, चिमूटभर हळद घालायची आहे। थोडंसं मीठ घालायचं आहे वरतून। आणि मंद आचेवर अगदी वाफून घ्यायचं आहे। तुम्हाला जसा आकार हवा असेल बटाट्याचा तसाही तुम्ही करू शकता, पण मला थोडे लांब पण आवडतात आणि चौकोन पण आवडतात। ठीक आहे, तर याला आपण वाफायला झाकण ठेवूया। गॅस अगदी मंद आचेवर कमी करूया। तुम्ही बघू शकता आपले बटाटे छानपैकी परतलेले आहे, गोल्डन कलर आलेला आहे, छान झाले आहे। असेच करायचे तुम्ही पण। आता ते आपण एका ताटामध्ये काढून घेऊया। पॅनमध्ये आपण आता पुन्हा एकदा थोडं तेल घातलेलं आहे। तेल गरम झालं की छानपैकी मोहरी तडतडायची आहे। त्यात तेल आपलं गरम झालेलं आहे, आपण त्यात 1.5 चमचा मोहरी घालणार आहोत। मोहरी छान तडतडू द्यायची। आता त्यात आपण थोडा हिंग घालणार आहोत। थोडी हळद घालणार आहोत। आता टोमॅटो घालून घ्यायचा आहे। आता आपण थोडंसं चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि ह्या टोमॅटोला छान वाफ काढून घेऊया।
आपलं टॅमॅटो आता एकदम छान मऊ शिजून झालेला आहे. यात आपण लाल तिखट घालून घेऊया. चवीपुरतं तुम्हाला जसं तिखट हवं असेल तसं तुम्ही घालू शकता. परत एकदा मंद आचेवर आपण झाकण ठेवून घेऊया. आता आपला टॅमॅटो छानपैकी शिजलेला आहे. त्यात थोडी कोथिंबीर घालून घेऊया. आता यात जे आपण बटाटा आणि भेंडी जे शिजून घेतलेली आहे ती आपण यात ॲड करायची. छानपैकी मिक्स करून घेऊया. छानपैकी मिक्स करून घ्यावी. ह्या भेंडीला आपण 10 मिनिटे पुन्हा एकदा मंद आचेवर ठेवूया. भेंडी जेवढी मऊ शिजेल तेवढी चविष्ट लागते आणि ही भेंडी एकदा तुम्ही करून बघा. खूप छान आणि खूप चव देते. एकदा कराल पुन्हा पुन्हा कराल. तुम्ही बघू शकता आपला भेंडी बटाटा फ्राय तयार झालेला आहे. आता आपण टेस्ट बघूया कसा झाला आहे. भेंडी बटाटा फ्राय तयार आहे. आपण पोळीसोबत चव घेऊन बघूया. मस्त. तुम्ही पण बनवून बघा.